नमस्कार, मी पंकज महाडिक. एस-एस-एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज आपण पलूस कडेगाव या मतदारसंघात आलो आहे. या मतदारसंघामध्ये 2002 पासून पतंगराव कदम साहेबांचं प्राबल्य राहिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कदम आणि देशमुख या दोघांच्यात प्रामुख्याने लढत या मतदारसंघात दिसून आली आहे. मात्र आता राज्यातील परिस्थिती पाहता आणि सांगली जिल्ह्याची परिस्थिती पाहता बऱ्याच घडामोडी मधल्या काळात घडलेल्या आहेत. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली आणि 2019 मध्ये विश्वजित कदम यांच्या विरोधात हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. आता एकनाथ शिंदे महायुतीत जाऊन सत्तेत सामील झाले आहेत, तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख घटक पक्षांची यावेळी जोरदार चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पलूस कडेगाव मतदारसंघ हा नेमका शिवसेना शिंदे गटाला सुटणार की भाजप या ठिकाणाहून लढणार हे अद्याप निश्चित झालं नाही. मात्र शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप कदम हे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या मतदारसंघात त्यांची लढत कशी असणार आहे आणि काय काय मुद्द्यांवर ते निवडणूक लढवत आहे. प्रदीप भैया नमस्कार. नमस्कार. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर काय सांगाल? हा उमेदवारी अर्ज मी एक प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आणि मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीच्या दोन्ही उपमुख्यमंत्री जे अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीसजी साहेब असतील, यांनी केलेल्या विकास कामांच्या जीवावर हा उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे या मतदारसंघामध्ये. आणि असं पाहता हा मतदारसंघ पारंपरिकच शिवसेनेला आहे आणि शिवसेना पक्ष आता सध्या आपण बघताय की राज्यामध्ये सध्या सत्तेमध्ये आहे. अनेक नवनवीन योजना पक्षानं आणलेल्या आहेत. या पक्षाच्या जीवावरती मी हा अर्ज आणि माझ्या कामाच्या गुणवत्तेवरती, इथल्या माझ्या परिश्रमाच्या बळावरती हा अर्ज मी भरलेला आहे. 2019 मध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी शिवसेनेकडे मतदारसंघ गेल्यामुळे जे भाजपचे इच्छुक उमेदवार होते संग्रामसिंह देशमुख यांना माघार घ्यावी लागली आणि डॉक्टर विश्वजित कदम यांना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्य पडलं. तर आत्ताची परिस्थिती काय आहे? आता परिस्थिती सातत्यानं बदललेली आहे. 2019चा जर आपण इथला शिवसेना पक्षाचा जर आलेख बघितला, तर त्यावेळी अचानक उमेदवारी आपल्याला करावी लागल्यामुळे ते आपल्याला जे काय असेल ते विश्वजित कदम साहेबांना जे इथून जे लीड आहे ते त्यावेळी मिळालं होतं. पण यावेळीची परिस्थिती मात्र वेगळी आहे. यावेळी आपण लोकांभिमुख काम पण जास्त केलेलं आहे. सातत्यानं माझा कडेगाव तालुक्यातील हा जो राजकीय प्रवास आहे तो सातत्याने एकदम चर्चेचा विषय ठरलेला आहे. जसं की मी तालुका प्रमुख आपल्या दारी जे अभियान राबवलं, सुमारे 25,000 कुटुंबांपर्यंत म्हणजे 1,00,000 मतदारांपर्यंत मी या अभियानाच्या माध्यमातून पोहोचलोय. शिवाय लोकांची जी साधी साधी जी मी सेवा केलेली आहे की बाबांनो, रेशन कार्ड असू द्या, संजय गांधीची प्रकरण असू द्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या, कोणाचं हॉस्पिटलचं काम असू द्या, एक सातत्य ठेवणं या मतदारसंघात गरजेचं होतं आणि ते मी ठेवलेलं आहे. त्यामुळे आजकालची आताची जर परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे एक तरुण वर्ग, सर्वसामान्य वर्ग आणि जो एकदम सुशिक्षित वर्ग आहे तो शिवसेनेकडे वळताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे यावेळी साधारणतः या मतदारसंघातलं नक्कीच चित्र बदललेलं दिसेल. या आत्ताच्या मतदारसंघात जर मागचा कार्यकाळ पाहिला तर प्रामुख्यानं डॉक्टर पतंगराव कदम आणि संपतराव अण्णा देशमुख यांचं प्राबल्य या मतदारसंघात वारंवार दिसून आलं आहे आणि त्यांचीच पुढची पिढी ही राजकारणात सक्रिय आहे. आणि तुम्ही आता शिवसेना शिंदे गटाकडून जरी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तर तुम्ही स्वर्गीय संपतराव अण्णा यांचं देखील स्मारकाचं दर्शन घेतलंय आणि डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या सुद्धा स्मारकाचं दर्शन घेताय. मग त्यांच्या पिढीला जे राजकारणात आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही का भूमिका घेतली? मी तसं जर वास्तविक जर आपण पाहिलं तर मी कुणाच्याही विरोधात भूमिका घेतलेली नाही. मी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय संपतरावजी देशमुख साहेब असतील आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, यांच्या प्रगल्भ विचारांचा वारसा घेऊन मी आता सध्या पुढे निघालेलो आहे. म्हणजे त्यांच्या वारसांच्या विरोधात मी उमेदवारी करणं हा त्यांच्या विचारांना म्हणजे मी विरोध करतोय असं नाहीये. आता जर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब जर कुणाला समजले असतील तर ते स्वर्गीय संपतरावजी देशमुख साहेब यांना प्रथम समजले.
जनमानसांमध्ये जमिनीमध्ये सोनं पिकेल, खनिजे निघतील आणि अशा प्रकारची जी श्रीमंती आहे ही वज्रमूठ ठेवणारा इथला एक साधारणतः मतदार जो शेतकरी कष्टकरी वर्ग आहे तो आहे. आणि तो प्रगल्भ करायचा असेल तर त्याला आपण आभाळाकडे बोट दाखवलं पाहिजे. निश्चितपणे हेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे वाक्य आहे हे कोणी जाणलं असेल तर संपतरावजी देशमुख साहेबांनी जाणलं. आणि किरकोळ साध्या एका वकिलाचा इथं साहेब झालेला देखील आपण पाहायला मिळाला. मग तदनंतर जी विकासाची गंगा असेल की सारखं टेंबू सारख्या योजना असतील, अनेक पाण्याच्या योजना असेल, ही पतंगरावजी कदम साहेब, संपतरावजी देशमुख साहेब यांच्या संयुक्त परिश्रमाने झाल्या. तदनंतरच्या पुढच्या ज्या योजना आहेत त्या अनिल बाबर साहेब असतील, म्हणजे आज अनेक नेते मंडळींनी या योजनांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे या भागामध्ये परिवर्तन झालं. मग परिवर्तनाची लाट आपण कितपत एकाच कुटुंबाभोवती फिरवणार आहे. आपण कदम कुटुंबियांचं जर आता पाहिलं असेल तर बऱ्यापैकी 10 ते 15 लोक त्यांचे राजकारणामध्ये इथं सक्रिय आहेत. मग अशा वेळी प्रश्न येतो की जसं पतंगराव कदम साहेबांचं नेतृत्व अगदी तळागाळातून, अगदी शेनोली स्टेशनवरती साधी एक पत्र्याची पेटी घेऊन जे सुरू झालं आणि तदनंतर ते आमदार झाले. मग तालुक्यामध्ये त्यानंतर त्यांनी विकासाची गंगा आणली. तदनंतर संपतरावजी आपले देशमुख साहेब देखील आमदार झाले. म्हणजे हा कुठला प्रस्थापित घराण्याला मतदारसंघ सोडता कामा नये ही त्यांची विचारधारा होती की एकाच घरावरती राजकारण फिरू नये. एक सर्वसामान्य कुटुंबातील जर तरुण जर पुढे आले तर राजकारण नक्कीच इथं प्रगल्भ होईल आणि या भागामध्ये उद्योग व्यवसाय येईल आणि कष्टकऱ्यांच्या, खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काम करायला मिळेल. हे कधी होणार आहे तर सर्वसामान्य तरुणांना, सर्वसामान्य माणसांना किंवा ज्याची काही राजकीय पार्श्वभूमी नाही. आता पतंगराव कदम साहेबांची पार्श्वभूमी काहीच नव्हती, यशवंतराव चव्हाण साहेबांची देखील राजकीय पार्श्वभूमी काही नव्हती आणि संपतरावजी देशमुख साहेबांची तर ते राजकीय पार्श्वभूमी त्यांची देखील काही नव्हती. तरी सुद्धा हे 3 मौल्यवान हिरे या मतदारसंघाने, या तालुक्याने सबंध या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिले आहेत. तीच पार्श्वभूमी घेऊन मी पुढे एक पाऊल टाकतोय. यामध्ये त्यांच्या कदम कुटुंबियांना किंवा देशमुख कुटुंबियांना माझा विरोध आहे असा हा भागच होऊ शकत नाही. मतदान, निवडणूक लढवणं हा संविधानाचा एक भाग आहे आणि आपल्या परिपक्व कामाचा भाग आहे. तो भाग मी इथं जनतेसमोर आणतोय आणि निश्चितपणे लोक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार हे तुम्हाला 23 डिसेंबरला दिसून येईल. तुमचे आता निवडणुकीमध्ये प्रचाराचे प्रमुख मुद्दे कोणते असतील? प्रचाराचे मुद्दे इथला मी प्रामुख्याने घेणार आहे की इथला उद्योगाचा जो मुद्दा आहे तो मी प्रामुख्याने इथे घेणार आहे. आता जर आपण बघितलं असेल तर केवळ सहकारी साखर कारखान्यामध्ये काम म्हणजे हाताला तरुणांच्या काम आहे का? इथं एखादी MIDC आपण डेव्हलप करू शकलो नाही, इथं एखादा मोठा IT हब आणू शकलो नाही, एखादा सौर ऊर्जेसारखा मोठा प्रकल्प आणता आपल्याला आला नाही, ही कुठेतरी मला खंत वाटते. आणि ह्याच्यामुळे काय झाले की तालुक्यांमधील की सुज्ञ युवकांना, सुशिक्षित युवकांना आणि जे ह्या प्रस्थापित घराण्यांच्या विरोधात लढू पाहतायत युवक, त्यांना कुठेतरी वाव मिळताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणजे एक स्वाभिमानाचं अस्तित्व इथं आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी इथं जर बाहेरच्या कंपन्या आल्या, जसे शहरी भागात आपण पाहिलं तर कारखाने वगैरे याच्या व्यतिरिक्त देखील विकास कामांवरती म्हणजे नागरी सुविधांवरती, विकास कामांवरती निवडणुका लढवल्या जातात. त्या निश्चितपणानं त्या पद्धतीनं मी इथं निवडणूक लढवणार आहे. अजूनही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, तर त्या तरुणांसाठी काय पुढची पावलं असतील? हा, आपण जर पाहिलं आता तुम्ही जसं म्हटलं की पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता, निश्चितपणेच त्यामध्ये स्वर्गीय संपतरावजी देशमुख अण्णांचा असेल, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा असेल, हे योगदान नाकारता येणार नाही. आणि या प्रभावशाली विचारानेच मी आता संपतरावजी देशमुख अण्णांना देखील अभिवादन केलंय. आता आपण डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांना देखील आपण अभिवादन करणार आहोत, त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत आणि तदनंतर यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं देखील आपण आशीर्वाद घेणार आहोत. तर आपण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या पुढच्या पिढीला जो त्यांनी वारसा दिलाय तो वारसा मी जपण्याचा पण प्रयत्न करणार आहे आणि या भागामध्ये चांगल्या प्रकारे त्यांच्या विचारांवरती काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या मतदारसंघामध्ये डॉक्टर विश्वजित कदम आणि संग्रामसिंह देशमुख या दोन्ही घराण्यांचं मोठं प्राबल्य आहे. मोठा मतदार मतदार त्यांच्या बाजूने आहे. तर या दोघांच्या विरोधात तुमची लढत कशी असणार आहे? आपण जर पाहिलं तर मतदार हा कोणाच्याच बाजूने नसतो. मतदार हा केवळ त्याच्या सुविधाच्या पाठीमागे असतो आणि मतदाराला जर आपण सुविधा देत असेल तर हा निश्चितपणे मतदार माझ्या पाठीमागे राहणार आहे.
आता मतदारांना गृहीत धरण्याचं राजकारण या तालुक्यातून मी हद्दपार करणार आहे. इव्हन या मतदारसंघातून देखील हद्दपार करणार आहे. केवळ कारखान्यात काम हा पर्याय मी लोकांच्या पुढून काढणार आहे आणि लोकांना इथं स्वाभिमानी बनवणार आहे. आपण जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षा एवढा मोठा रत्न देणारा हा तालुका आहे. इथून बघा पतंगरावजी कदम साहेबांची सुरुवात अगदी तळागाळातून आहे. संपतराव देशमुख अण्णांची देखील सुरुवात अगदी तळागाळातून आहे. अशा तरुणांना हा तालुका हिरं बनवणारा हा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याच्या बाकीच्या हिऱ्यांना मी त्यांची शिकवण देणार आहे. जसं स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी शिक्षणाची गंगा संपूर्ण जगभरात पोहोचवली. या देशभरात भारतीय विद्यापीठ सारखं मोठं जाळं केलं आणि इथल्या लोकांना मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने अडाणी ठेवण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला. म्हणजे या सहकारी संस्थांच्या जीवावर ही जी त्यांची दडपशाही आहे की मतदारांवरती जे आता कुठं काय दिसला मतदार की उसापासूनची जी अगदी वेगवेगळ्या सहकारी संस्थांमधली जी अडवणूक आहे ही अडवणूक कधी बंद होणार आहे? माझ्यासारख्या सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलगा ज्यावेळी पुढे येईल त्याच वेळी हे शक्य होणार आहे. शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता तुम्ही जरी सांगत असला हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि तो पुन्हा आम्हाला मिळेल, पण महायुतीमध्ये जर हा मतदारसंघ भाजपला गेला तर तुम्ही भाजपच्या उमेदवाराचं काम करणार की तुमचा उमेदवारी अर्ज अपक्ष असणार? निश्चितपणे आम्ही महायुतीचं या धर्माचं सातत्यानं पालन करत असेल. अगदी लोकसभेची उमेदवारी असेल, तुम्ही याच्या पाठीमागच्या ज्या निवडणुका आहेत या सातत्यानं आम्ही शासनाच्या योजना आणि सरकारची कामं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. परंतु इथल्या स्थानिक भाजप नेतृत्वाकडून आमच्या कार्यकर्त्यांना किंबहुना आम्हाला कुठेतरी अपमानास्पद वागणूक दिली जाते. मग एक सर्वसामान्यांच्या आग्रहाखातीर आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर हा अर्ज मी ताकदीनं भरलेला आहे. यात माझी कोणती राजकीय महत्वाकांक्षा आमदार होण्याची आहे असं नाहीये. पण पक्षातून दिलेला शब्द अंतिम मानून मी यापुढची वाटचाल सुरू करणार आहे. पण निश्चितपणे मला विश्वास आहे ठाम की शिवसेना याच पक्षाला इथं उमेदवारी मिळणार आहे. आणि ज्याप्रमाणे जर उमेदवारी जर समजा भाजपला जर मिळाली किंवा अन्य कोणत्याही इथं महायुती धर्मातून मिळाली तर त्याचं निष्पापपणे आणि प्रामाणिक काम करण्याची भूमिका शिवसेनेची असेल आणि इथला जो मतदार आहे आमच्या मागचा तो मतदार घेऊन इथं महायुतीचाच विजय करण्याची भूमिका माझी राहणार आहे आणि ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांची राहणार आहे. हिंदू धर्माचं आम्ही निश्चितपणाने पालन करू. पण त्यामध्ये भाजप इथल्या जे पक्षाने आहे जे स्वतःला एकट्यालाच मोठं बघून जे छोट्या छोट्या ज्या कमिट्या आहेत, संजय गांधी सारखी कमिटी असू द्या, लाडकी बहीण सारख्या कमिटी असू द्या, अशा पदांचं प्रतिनिधित्व आमच्या वाट्याला असताना ज्यांनी आम्हाला सातत्याने इथं डावललं गेलं, त्यामुळे ही कुठेतरी एक नाराजगीची आपल्याला त्यामध्ये म्हणता येणार नाही, पण एक स्वाभिमानाची लढाई त्यामधून निर्माण झाली आणि हा जो प्रपंच आहे अर्ज भरण्याचा किंवा ह्या निवडणूक ताकदीनं लढण्याचा हा आम्ही सुरू केलेला आहे. पण पक्षाचा आदेश मानून पुढची आम्ही वाटचाल सुरू करणार आहे आणि इथं महायुतीचाच उमेदवार निश्चितपणे विजय होणारच आहे. यामध्ये काही तीळ मात्र शंका बाळगण्याचं काम नाहीये. तर हे होते शिवसेना शिंदे गटाचे कडेगाव तालुका अध्यक्ष आणि त्यांनी आता उमेदवारी अर्ज जरी दाखल केला असला तरी महायुती जो उमेदवार देईल, ज्या पक्षाला या ठिकाणी जागा सोडली जाईल त्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करू आणि या ठिकाणचा आमदार हा महायुतीचा नक्की विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.